भाग 5. धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. 1. ग्रामीण ब्राह्मणांची धम्मदीक्षा. गुद्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तेथे सुमारे 70 ब्राह्मण कुटुंबे होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या उद्देशाने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. तथागतांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य क्रांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. आणि जेव्हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना